बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना व कर्जमाफी योजना सर्व काही बातम्या आपण बघणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। सोयाबीन उत्पादकांना लवकरच पीक विमा परतावा। नांदेड जिल्ह्यात प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजना वर्ष 2025 ते 2026 मध्ये 4,34,828 शेतकऱ्यांनी 8,19,406 अर्ज दाखल केले होते। यात 5,13,260 हेक्टर विमा संचलित केले होते। गारपिटीचा तडाखा, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या। खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे जिल्हाधिकारी यांना पत्र। जिल्ह्यात अवकाळी पावसाने गारपिटीचे अक्षरशः थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत द्यावी। लाडक्या बहिणींसाठी आता ई-केवायसी करण्यासाठी शेवटचे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील पडताळणीसाठी आता केवळ शेवटचे 10 दिवस शिल्लक आहेत। 31 मार्च पर्यंत लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाणार आहे। तर आता अपात्र महिलांची संख्या हे वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात आली आहे। महाडीबीटी पोर्टल ठप्प, कृषी यांत्रिकीकरण अनुदानासाठी शेतकरी प्रतीक्षेत। कृषी यांत्रिकीकरण घटकांसाठी आवश्यक असलेली पूर्वसंमती प्रक्रिया बंद असल्याने हजारो अर्ज प्रलंबित राहिले असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। कृषी यांत्रिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्यात आले होते, मात्र गेल्या काही महिन्यापासून पोर्टलवर संबंधित टॅब बंद असल्यामुळे मजुरांची प्रक्रिया पुढे सरकत नाही। व्यावसायिक गॅस पुरवठ्यात 20% वाढ झाली आहे। हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील ढाबे, औद्योगिक कॅन्टीन तसेच दूध व फूड प्रोसेसिंग युनिटला आता होणार मोठा लाभ। राज्यातील हॉटेल, ढाबे, उपहारगृहे तसेच औद्योगिक कॅन्टीन आणि अन्न प्रक्रिया दूध व्यवसाय क्षेत्रातील दिलासादायक निर्णय आला असून केंद्र शासनाच्या निर्णयानुसार 20% अतिरिक्त व्यापारी LPG पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती आता राज्य अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री यांनी दिली आहे। 31 मार्च पर्यंत पीक पाहणी नोंदणी। राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पीक कर्ज तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळताना कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी रब्बी हंगाम 2025 ते 26 यासाठी सुरू असलेल्या सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी नोंदणीला 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। याचा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे। कापूस उत्पादकांसाठी आनंद वार्ता। केंद्राचे 1,718 कोटी रुपयांचे MSP निधीला मंजुरी मिळाली आहे। शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी 2023 ते 24 या कापूस हंगामातील कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला 1,718 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। युद्धाच्या बहाण्याने कांद्याचे झाले वांदे, व्यापाऱ्यांचा डाव खरेदीकडे फिरवली पाठ। आखाती भागातील तणाव आणि युद्धाच्या पार्श्वभूमीचा बहाणा करत व्यापाऱ्यांनी कांद्याचे भाव पाडल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होत आहे। काही दिवसांपूर्वी 17 ते 18 रुपये प्रति किलो दराने विकला जाणारा कांदा आता 9 ते 10 रुपये प्रति किलोने विकत आहे। राज्यात पाणी टंचाईचे भीषण संकट, धरणातील पाणीसाठा ऑगस्टपर्यंत राखीव ठेवा। काटेकोर नियोजनाचे सरकारचे आदेश। हवामान खात्याने अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सून पाऊस कमी पडण्याचा अंदाज वर्तवला आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश आता शासनाने दिले आहेत। पुढील 2 दिवसात उकाडा वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। गेल्या 2 दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात हळूहळू वाढ होत असून उकाड्यात देखील चांगलीच आता वाढ होत आहे। तर आता पुढील 2 ते 3 दिवसाच्या आत हवामानात मोठा बदल होणार असून कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। हप्त्याची तारीख ठरली। लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे। तसेच हा लाभ 15 एप्रिल पासून सरकारकडून देण्यात येणार आहे। लाडक्या बहिणींचा लाभ मिळण्यास उशीर होत असला तरी लाडक्या बहिणींनो खात्यात 1,500 रुपयाऐवजी थेट 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। मात्र सरकारकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। नियमित पीक कर्जधारकांना बँकेच्या नोटिसा। मार्च महिन्याच्या मध्यातच पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्याकडील पीक कर्ज एप्रिलपर्यंत भरण्याचे आवाहन राष्ट्रीयकृत बँकेकडून नोटिसा पाठवण्यात येत आहेत। यामुळे जिल्ह्यातील नियमित कर्ज भरणारे 45,000 शेतकरी वर्ग समग्रात सापडले आहेत। शेतीपंपांना दिवससुरळीत वीज द्या। शेतीपंपांसाठी दिवससुरळीत वीज पुरवठा मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। यासाठी तातडीने उपाययोजना करा अशा शेतकऱ्यांनी सूचना दिलेल्या असून आमदार गोपीचंद पडळकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना अशा सूचना सांगितल्या आहेत।
युद्धाची जळ खिश्याजवळ, इंधन रासायनिक खते महागली, जनता वैतागली. पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक गॅसच्या दरात भडका उडाला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसह पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. गॅस, प्लास्टिक, रासायनिक खते महागल्याने पूरक उद्योजकांवरील खर्चांचा भार वाढला आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेले ठिबकचे 4.5 कोटी मार्च अखेरीस शेतकऱ्यांना मिळणार. केंद्र सरकारच्या सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत चालू वर्षात बसवण्यात आलेल्या ठिबक संचासाठी राज्य सरकारने 235 कोटी रुपये पूरक अनुदान मंजूर केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर अनुदान जमा होणार आहे. पांढऱ्या सोन्याची चमक फिकी. वर्ध्यात सरकारी आधार सुटला. 21 लाख क्विंटल कापसाची खरेदी. व्यापाऱ्यांकडूनच सर्वाधिक खरेदी. हमी भावाचा फायदा नाही. हमी भावाने कापूस खरेदीची आस लावून बसलेल्या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. आधीच भारतीय कापूस उशिरा खरेदी केंद्र सुरू केले. त्यानंतर एकदा मुदतवाढ देऊन 15 मार्चपासून आपली खरेदी केंद्र अधिकृतपणे बंद केल्याने नोंदणीकृत केलेले आता शेतकरी हमी भावापासून वंचित राहिले आहेत. जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा. गंगापूर तालुक्यातील नदेडकाठच्या 21 गावातील जमिनीगत वर्ग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी अक्षरशः वाहून गेल्या होत्या. या घटनेत 5 महिने उलटूनही हतबल झालेल्या 98 शेतकऱ्यांना अद्याप जमीन बांधणीसह हक्काच्या मदतीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. कीटकनाशकाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता. पश्चिम आशियातील तणावामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे. आगामी खरीप हंगामात कीटकनाशकाच्या किमतीत 20 ते 25% वाढ होण्याची शक्यता उद्योगांची संघटनांनी क्रॉपलाईन इंडियाने शुक्रवारी 20 तारखेला व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याचे संकेत आता बघायला मिळत आहेत. शेतकऱ्यांना मिळणार 15 कोटी रुपयांची नुकसान भरपाई. अवकाळीग्रस्त 1411 द्राक्ष बागायतदारांना सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. तासगाव तालुक्यातील 1411 द्राक्ष बागायतदारांना हवामान आधारित फळपीक विमा योजनेतून 15 कोटींची नुकसान भरपाई मिळताच आता शेतकरी खुश झाले आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकरी चिंतित होते. आता शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, सूक्ष्म सिंचन योजना या घटकाकरिता 100 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता 15 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. अशा शेतकऱ्यांना टोटल 235 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. म्हणजेच लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कृषी सिंचन योजनेसाठी पैसे जमा होतील. शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील शेतकऱ्यांविषयी महत्त्वाच्या बातम्या आपण पाहिल्या आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. भेटूया येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.